बीचची खासियत बघा, ही जी वाळू आहे, वाळू एकदम सॉफ्ट आहे आणि हाताला अजिबात चिकटत नाही. व्हाईट सँड आहे, एकदम व्हाईट सँड आहे. मॉर्निंग मंडळी. सो आता आपण आहोत मालपे बीचला, जे की उडप्पीमध्ये आहे. आणि आपण इथे स्टे केलेला होता मालपे सेरेनीमध्ये. जो की बीचच्या एकदम समोरच आहे. आणि आता वाजलेले आहेत 7:30. थोडा वॉकसाठी बाहेर निघालेलो आहे. हा पूर्ण बीच आहे. बीचच्या एकदम समोरच आपण हा रिसॉर्ट घेतला होता. इथे पूर्ण लॉन वगैरे आहे. इथे तुम्हाला जेवणासाठी टेबल्स वगैरे पण अवेलेबल आहेत. आणि खूप मोठी प्रॉपर्टी आहे. मोठी बोललात तर मस्त प्रॉपर्टी आहे बसण्यासाठी वगैरे. आणि जस्ट न्यू प्रॉपर्टी ही डेव्हलप केलेली आहे. त्यांचं गेट आहे आणि इथे कार पार्किंग वगैरे पण आहे. कार पार्किंगसाठी पण जागा आहे. आणि हा बघू शकता की सुंदर समुद्राचा नजारा. हा मालपे बीच आहे. व्हॉट अ ब्युटिफुल बीच फॉर व्हाईट सँड. इथली व्हाईट सँड एवढी नीट अँड क्लीन आहे ना. आणि हा पूर्ण रोड आहे वॉकसाठी. व्हॉट अ ब्युटिफुल बीच इन कर्नाटका, उडप्पी. थोड्या आता आपण वॉकला बाहेर निघालेलो आहे. आपली कार इथे पार्किंग केलेली आहे. आणि हा पूर्ण जो रस्ता आहे तो सकाळी खूप म्हणजे शब्दात वर्णन करता येत नाही असा रोड आहे चालण्यासाठी, वॉकसाठी, मॉर्निंग वॉकसाठी. म्हणजे हा महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघितलं तर एक बोलतात ना की कोंडुरा बीच, जो की श्रीवर्धनमध्ये आहे, त्या टाईपमध्ये वाटतोय. पण बीचची जी वाळू आहे ती पूर्ण व्हाईट सँड आहे. आणि बघा, कचरा अजिबात नाही आहे इकडे. की कचरा हा जो प्रकार आहे तो अजिबात नाही आहे. पूर्ण क्लीन बीच आहे. सकाळी तुम्ही वॉकला जरी निघालात तर इथलं वेदर, आता आम्ही फेब्रुवारीमध्ये इथे आहोत, इथलं वेदर आहे ऑसम आहे, ऑसम. बसण्यासाठी बघा चेअर्स पण आहेत इथे. म्हणजे सनसेट, इवन सनसेट तुम्ही इथे बसून एन्जॉय करू शकता. मॉर्निंगला इथे बसू शकता शांततेसाठी. आणि खूप शांतता आहे इकडे. जसं बोलतात ना की कर्नाटक म्हणजे महाराष्ट्रामध्ये बीच शांत आहेत असं नाही आहे. कर्नाटकमध्ये पण बीच आहेत आणि ते पण नीट अँड क्लीन आहेत. आणि इकडे असं बीचच्या जवळ असे हे बघा, हे रिसॉर्ट्स पण तुम्हाला बघायला मिळतील. फ्रेश प्रॉपर्टी आहेत सर्व इकडे. आणि आत्ता थोडं क्राऊड यायला लागलं आहे. जसं पब्लिकला कळते तसं यायला लागलं इथे क्राऊड. मी पण सकाळी आता निघालो आहे वॉकसाठी. बोट्स पण हे बघा, बोट्स पण इथे आहेत फिशरमनच्या. आणि मेन बीच आहे तो तिकडे पुढे आहे. तिकडे इथे मेन बीच आहे. बीचच्या जवळ असे तुम्हाला आता बंद आहेत, पण थोडे स्नॅक्स पण आहेत. ज्यूस सेंटर आहे, आईस्क्रीम पण इथे मिळेल. असे चांगले रिसॉर्ट्स पण आहेत इथे. मालपे बीचला कधी आलात तर टेन्शन घेऊ नका, चांगली रिसॉर्ट आहेत, तुम्ही स्टे करू शकता. आणि फॅमिलीसोबत एक टाईम स्पेंड करू शकता. खूप छान बीच आहे कर्नाटकमधला, जो की उडप्पीमध्ये आहे. आम्ही पण ॲक्च्युली जाणार होतो मँगलोरला. येस्टरडे आम्ही प्लॅन केला की नको, आपण उडप्पीला थांबूया. कारण का मँगलोरला जायला अजून 1 तास लागणार होता. परत तेवढा वेळ जाणार आणि मग परत रात्र होणार. आणि परत रूम शोधायचे परत प्रॉब्लेम्स. आम्ही बुकिंग केली नव्हती. शेवटी मग आम्ही गुगलवर सर्च केलं की उडप्पीमध्ये बघूया की बीच साईड रिसॉर्ट वगैरे कुठे काय आहे ते.
शेवटी आम्ही गुगलवर चेक केलं की मालपे बीच थोडा चांगला वाटतोय. सो इथे आलो. येस्टरडे इव्हिनिंगला आलो, एक 7:30 समथिंग. तेव्हा आम्ही रूम इथे चेक इन केली आणि खूप सकाळी वाटतो बघ. एकदम छान नजारा आपल्याला बघायला मिळतो या बीचचा. नीट अँड क्लीन बीच आहे आणि थोडा क्राऊड वाटतोय पब्लिकचा इथे हळूहळू. ती एक खासियत या बीचची अशी आहे की ही जी व्हाईट सँड आहे ती मेन म्हणजे हाताला आणि पायाला चिकटत नाही. म्हणजे जर महाराष्ट्रामध्ये बघितलं तर जो काशीद बीच आहे तो की मुरुड जिल्ह्यामध्ये येतो, मुरुड तालुक्यामध्ये येतो. सो तिथे पण असंच आहे की जी व्हाईट सँड आहे ती पण हातापायाला चिकटत नाही. सो मला खूप आवडला हा बीच आणि इथलं ॲटमॉस्फिअर आणि मॉर्निंगसाठी द बेस्ट आहे बीच. खासियत बघा, ही जी वाळू आहे, वाळू एकदम सॉफ्ट आहे आणि हाताला अजिबात चिकटत नाही. व्हाईट सँड आहे, एकदम व्हाईट सँड आहे. सो आता आपण आलेलो आहे मेन बीचला, मालपे मेन बीच. बघू शकता हा पूर्ण मोठा त्यांचा एंट्रन्स आहे आणि इथे सगळे शॉप्स पण आहेत जे आता मॉर्निंगला क्लोज आहेत. एक 8 to 8:30ला ओपन होतात. आता आपण आहोत 7:30ला. सो हा इथे एक सेल्फी पॉईंट ताई बनवलेला आहे आणि खूप सुंदर बीच आहे. मला तर खूप आवडलेला आहे हा बीच. आपले गांधीजी आणि इथे पण लहान मुलांसाठी पण ॲक्टिव्हिटीज खूप आहेत. की लहान मुलांसाठी ॲक्टिव्हिटीज नाही असा प्रकारच नाही आहे. आणि याही बघा इथे क्लिअर कट पब्लिकला नोटीस दिलेली आहे की तुम्ही हे करू नका, हे करा, असं सगळं ऑलरेडी नोटीस केलेली आहे सर्व. सो सध्या काउंटर्स इथे बंद आहेत पण बीचची जी बोलतात ना, जो मॉर्निंगचा जो फील आहे तो ह्या बीचवर एन्जॉय करावा. अजून पण आहेत, आम्ही पुढे पुढे चाललो आहे. फक्त उडप्पीमध्येच स्टॉप नाही करणार आहोत कारण हा कर्नाटक आहे. नंतर केरळ दाखवणार आहोत तुम्हाला. त्यानंतर रामेश्वरम आहे, धनुषकोडी आहे. आमची खूप मोठी पिकनिक आहे. सो व्हिडिओ मिस नको करू कारण व्हिडिओमध्ये खूप चांगले लोकेशन येणार आहेत. सेल्फी पॉईंट बनवलेला आहे उडप्पीचा. एकदम खूप छान आहे वॉटर पॉईंट. सिरियसली लिटरली तुम्हाला सांगतो ना, तुम्ही कधी साऊथचा प्लॅन करताय ना तर साऊथमध्ये उडप्पीमधला हा बीच कधीच मिस करू नका. बीचचं नाव आहे मालपे बीच. खूप सुंदर बीच आहे. इथे एक स्टे नक्की जरूर करा कारण जो साऊथचा जो फील आहे तो ह्या बीचला तुम्हाला अनुभवायला मिळेल. सो व्हॉट अ ब्युटिफुल बीच. आम्ही तो आलो आहे. आम्हाला खूप पॉझिटिव्हनेस आणि मॉर्निंग जी फ्रेशमेंट आहे ती भेटलेली आहे आणि खूप छान वाटते इथे. सो डोंट मिस दिस बीच. यू प्लॅन गो टू साऊथ. सो जस्ट आता आपण रनिंग अँड वॉकिंग करून इथे बसलेलो आहोत. हे बसण्यासाठी खूप छान चेअर्स आहेत आणि हा बघू शकता सुंदर बीचचा नजारा. अजून काय पाहिजे लाईफमध्ये. जर माणसाकडे जर पैसा असेल ना तर माणूस काही करू शकतो, कुठेही फिरू शकतो. जसं माझा बिझनेस आहे त्यामुळे मी खूप ठिकाणी ट्रॅव्हल करतो, खूप ठिकाणी फिरतो. सर जर लाईफमध्ये थोडा ब्रेक पाहिजे आणि ब्रेक इम्पॉर्टंट आहे की तुम्ही तुमच्या फॅमिलीला थोडा वेळ द्या आणि अजून तुम्ही काही गोष्टी तुम्ही करू शकता एक ब्रेकमध्ये. सो मस्ट डू फॉर अ ब्रेक इन आवर लाईफ.
की थोडा टाईम स्पेंड करा बाहेर येऊन, फॅमिलीसाठी थोडा वेळ द्या आणि अशी बीच लाईफ थोडी एन्जॉय करा. त्यामुळे काय होतं, जे तुमचा जे माइंडमधले जे थॉट्स असतात ते निगेटिव्ह थॉट्स, ते इकडे मॉर्निंगला असं बीचच्या समोर बसून ते सगळे निघून जातात आणि एक पॉझिटिव्ह एनर्जी येते. सो आम्ही आहोत इकडे कर्नाटकच्या मालपे बीचला. ब्युटिफुल बीच इन कर्नाटका. आय लव इट. आय लव दिस बीच. मॉर्निंगला एवढं फ्रेश वाटतं आणि एवढी शांतता आहे ना या बीचला, सिरियसली. नक्की विजिट करा इथे, नक्की विजिट करा. सो मंडळी, आम्ही आहोत आता कुठला बीच? मालपे बीचला आहोत आणि उडपीमधला मालपे बीचला आहोत आता आम्ही. आता जस्ट निघतोय. आता निघायचं. येस. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, मंदिर मामा की जय. चलो, लेट्स गोइंग टू ब्रेकफास्ट. जस्ट क्रॉसिंग मालपे बीच अँड ट्रॅव्हलिंग टू. आता आम्ही चाललोय आहे रत्नागिरी नाही, केरळला चाललोय आपण. असं बोलायचं? अरे वा, असं बोल. आता बोल, कुठे चाललोय? केरळला चाललोय. ब्रेकफास्टला आम्ही मसाला डोसा घेतलाय, इडली सांबार आणि वडा डोसा, असा साऊथ इंडियन ब्रेकफास्ट चालू केलेला आहे आम्ही. सो उडपीच्या जवळच आम्ही थांबलेलो आहे. हॉटेल मंदुरा प्युअर व्हेज म्हणून आहे. इथे ब्रेकफास्ट करायला थांबलो आहे. ब्रेकफास्ट करून आम्ही पुढे आपली जर्नी आहे ती पुढे कंटिन्यू करणार आहोत टुवर्ड्स कोची. तर बघूया आता आपण कुठपर्यंत पोहोचतोय. पहिला मँगलोर लागेल, नंतर मग पुढे पुढे असे जे सिटीज लागतील ते आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत या व्हिडिओमध्ये. तर हळूहळू आपण चाललो आहे. टाईम इज 10:46. ब्रेकफास्ट करूया अँड देन गोईंग टू कोची. सो फायनली आम्ही केरळमध्ये एंट्री केलेली आहे. केरळ बाउंड्री, कर्नाटका बाउंड्री क्रॉस करून केरळमध्ये आलेलो आहोत. केरळचा रोड चालू झालेला आहे आता. इथून मँगलोरच्या पुढे आहोत आम्ही. सो आम्ही इथे लंचला थांबलेलो आहे पेंट रेस्टॉरंटमध्ये, जो की आता आहे जस्ट आम्ही व्हेकल क्रॉस केलं आणि हे रेस्टॉरंट आम्हाला लागलेलं आहे. इथे आम्ही आत्ताच लंच आमचं झालेलं आहे आणि आता आम्ही पुढे प्रोसीड करतो आहे कोचीसाठी. बघूया आता कोचीला किती वेळ लागतो. इथून डिस्टन्स आहे 331 किलोमीटर, बट मे बी 8-9 तर वाजणारच आहेत. कोचीला तर पूर्ण पोचणार नाही, तेवढं थोडे अगोदरच पोचू. पण आता थोडं पिकअप करावे लागेल, कारण आता जस्ट जेवलो आहे. हळूहळू पिकअप करावं लागेल, तेव्हा आम्ही कुठे कोचीच्या जवळ कुठे पोचता येईल आम्हाला. रेस्टॉरंट खूप छान होतं, जेवण पण चांगलं होतं. तर या रोडवरून तुम्ही गेलात केरळसाठी तर या हॉटेल पेंट रेस्टॉरंटला नक्की विजिट करा. गार्डन आहे लहान मुलांना खेळण्यासाठी, इथे प्लेइंग ॲक्टिव्हिटीज आहेत आणि इथे पार्किंगसाठी खूप चांगली जागा पण आहे. सो ते विजिट करायला हरकत नाही तुम्हाला. आणि जेवण पण खूप छान आहे. सो आम्ही आता इथून निघतोय. जस्ट आमचा लंच झालेला आहे आणि कोची आहे 331 किलोमीटर. सो टोटल डिस्टन्स इज, कोचीला तर पोचणार नाही कारण 1चं टायमिंग दाखवतोय. आम्ही मध्येच कुठेतरी वस्ती करू. चला आता निघतो आता आम्ही इथून. रात को हम लोग आए हैं कोचीकडे बीच घूमने के लिए. हम लोग का स्टे यहाँ पे था. अंकल ये क्या है? ये तीतर का अंडा, तीतर. मतलब वेज है क्या नॉन वेज है? अंडा. अच्छा अंडा है क्या? ओके. आम्ही कोचीकडे इथे राहिलेलो आहे सिटीमध्ये. रॉयल प्लाझा म्हणून रिसॉर्ट आहे, तिथे आम्ही स्टे केलेला आहे. आणि
असे एकदम ब्युटिफुल लक्झरीज रूम आहेत. आता आम्ही इथे स्टे करतोय. इथे आम्ही आमचे लगेज ठेवलेले आहेत आणि वॉट अ ब्युटिफुल रूम, AC and all these things. Wow, what a beautiful room. खूप चांगली एकदम मस्त सिटी आहे. कधी आलात साऊथला तर कोचीकडेला नक्की स्टे करा. व्हेरी ब्युटिफुल सिटी. हे रूम्स इथे आम्ही घेतलेले आहेत. खूप छान रूम्स आहेत. बाथरूम्स अँड ऑल एम्युनिटीज आर हियर. बाथरूम्स ऑल क्लीन. आप देख सकते हो. रॉयल प्लाझा इन रिसॉर्टचं नाव आहे. सो इथे कधी आलात तर नक्की विजिट करा. नीट एंड क्लीन रूम. सो अभी हम लोगों ने रूम परचेस किया है. वहाँ पे हम लोग को अभी एक कॉम्प्लीमेंट्री फ्रिज मिला है और फ्रिज के अंदर देख सकते हो 7 है, रेड बुल है और पेप्सी वाटर बॉटल. आम्हाला फ्रीज कॉम्प्लिमेंटरी दिलेला आहे आणि मध्ये आहोत. आणि हा जो फ्रीज आहे तो कॉम्प्लिमेंटरी नाही आहे, पण फ्रीजमध्ये तुम्हाला कोल्ड्रिंक्स मिळेल, वॉटर बॉटल आहे आणि डार्क चॉकलेट आहे. सो त्याची कॉस्टिंग इथे दिलेली आहे. 2 मिनटं दाखवतो तुम्हाला. सो सॉफ्ट ड्रिंक आहे 70, वेपर आहे 50. सगळे त्याची प्राईस दिलेली आहे. आणि ते कुकीज आहेत, बिस्किट्स आहेत, वेफर्स आहेत, ऑल दिस थिंग्स आहेत. सो आम्हाला अगोदर वाटलेलं की हे सगळं कॉम्प्लिमेंटरी आहे, बट कॉम्प्लिमेंटरी नाही आहे. हे इथे आहे वरती, हे कॉम्प्लिमेंटरी आहे. तुम्ही कॉफी, टी आणि वॉटर बॉटल हे कॉम्प्लिमेंटरी आहे. आणि इथे एसीचा पण ऑप्शन. हॅलो अँड वेलकम बॅक टू अवर चॅनल. सो आज आमचा डे 4 आहे आणि आम्ही स्टे केला कोचीकडे, जो की केरलामध्ये आहे. आणि आमचं हॉटेल होतं इथे, हॉटेल रॉयल प्लाझा म्हणून. तिथे आमचा स्टे होता. सो आता आम्ही प्रोसीड करतो आहे कोचीसाठी. सो कोची इज अराउंड 4 आवर डिस्टन्स. सो 4 तास लागणार आहेत कोचीला जायला. जस्ट आता आपण निघतो आहे कोचीसाठी. कोची इज़ वेरी ब्यूटीफुल प्लेस इन केरला. सो चलो कार भी चालू करते हैं और निकलते हैं कोची के लिए. सो फायनली आम्ही कोचीला पोहोचलेलो आहोत. आता कुठल्या बीचला जायचंय? पुत्तुळवाडी. पुत्तीनाथुडू बीचला आम्ही चाललोय आता. कोचीची ही ट्रॅफिक आहे खूप. हे ट्रॅफिक क्रॉस करून जायचं आता.